नमस्कार. MCC ऑल इंडिया कोटामधून MBBS BDS ची सीट जर तुम्ही जॉईन करून ठेवलेली असेल आणि जर समजा तुम्हाला आता ती सीट कॅन्सल करण्याचा तुमचा विचार असेल की नाही आम्हाला त्या कॉलेजमध्ये तो कोर्स नाही कंप्लीट करायचा, तर काही कंडिशन आहे की तुम्ही 1 तारखेच्या अगोदर जॉईन केलेली सीट ऑल इंडियामधली MCC ची ओके MBBS BDS ची ती तुम्ही सोडू शकता. आता या ज्या कंडिशन आहे ते ह्या खाली दिलेल्या आहे. तर या स्टेप बाय स्टेप आपण बघूया की नेमक्या कोणत्या कंडिशन आहे. बघा, नंबर 1 ची कंडिशन, तुम्ही समजा फर्स्ट राऊंडला कॉलेज जॉईन केलेलं होतं. ओके, बघा फर्स्ट राऊंडला तुम्ही कॉलेज जॉईन केलेलं होतं आणि सेकंड राऊंडला तुम्हाला अपग्रेड मिळालं नाही. आता तुम्हाला फर्स्ट राऊंडचं कॉलेज सोडून द्यायचं, तर तुम्ही सोडू शकता. तुमचं डिपॉझिट जप्त होणार नाही. तुम्हाला ते 1 तारखेच्या अगोदर सोडून द्यायचं, 5 वाजेच्या अगोदर. MCC बोलतोय मी, AA-CCC ची ही नोटीस नाही, CT सेलची ही नोटीस नाही आणि कॅन्सल करा असं माझं मुळीच म्हणणं नाही. कॅन्सल करायचं असेल तरचा विषय. आता बघा दुसरी कंडिशन नेमकी कोणती. या पहिल्या कंडिशनमध्ये तुम्ही जॉईन केलेलं कॉलेज आहे फर्स्ट राऊंडचं, तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये नवीन कॉलेज मिळालं नाही, तर तुम्ही फर्स्ट राऊंडला जे जॉईन केलेलं कॉलेज आहे ते सोडू शकता. तुमचं डिपॉझिट जाणार नाही, तुमचं डिपॉझिट परत येणार. ओके, आता बघा जर समजा तुम्हाला ही सेकंड कंडिशन जर बघितली तुम्ही, तर तुम्ही फ्रेश अलॉटमेंट घेतलेलं आहे सेकंड राऊंडमध्ये आणि ते तुम्ही जॉईन पण केलेलं आहे. ओके, आता या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही कॉलेज सोडू शकता सेकंड राऊंडला मिळालेलं, पण तुमचं डिपॉझिट हे जप्त होणार आहे. बघा या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे की डिपॉझिट जप्त होईल आणि हे कॉलेज तुम्हाला 1 ऑक्टोबरच्या अगोदर सोडायचं. आता ही झाली दुसरी कंडिशन. आता परत एक तिसरी आहे. तिसरीमध्ये काय आहे की जर तुम्हाला कॉलेज अपग्रेड झालं असेल, समजा तुम्ही फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज जॉईन करून ठेवलेलं होतं, ओके ओनली जॉईन, सेकंड राऊंडच्या पुन्हा तुम्ही चॉईस फिलिंग केल्या आणि तुमचं कॉलेज अपग्रेड झालं. आता अपग्रेड झालं कॉलेज, तुम्ही जॉईन केलं किंवा नाही केलं, पण तुम्हाला ते कॅन्सल जर करायचं असेल तर तुमचे डिपॉझिट जप्त होईल. ओके, ही एक कंडिशन आहे. आता यानंतरची जी कंडिशन आहे तर बघा, कॅन्डिडेट विल हॅव टू रिपोर्ट फिजिकली, म्हणजे जर तुम्हाला कॅन्सल करायची असेल, सीट रिझाईन करायची असेल तर कॉलेजला जावं लागेल. फोनवर रिझाईन होणार नाही, व्हॉट्सअपवर रिझाईन होणार नाही, कॉलवर थोडक्यात बोलून रिझाईन तुम्ही करू शकत नाही, तुम्हाला कॉलेजलाच जावं लागेल. आता यानंतर कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू इन्शुअर, म्हणजे तुम्हाला जर रिझाईन जर करायचं असेल तर तुमचं जे काय समजा रिझाईनचं ते लेटर आहे तर ते तुम्हाला मिळणार आहे. आता हे रिझाईनचं जे काय तुम्हाला द्यायचं कॅन्सलेशन फॉर्म वगैरे भरून, तर तो तुम्ही कॉलेजला जाऊन भरून देऊ शकता. तर ही आहे एक नोटीस की जी MCCचं सीट कॅन्सल करण्यासंबंधीची होती. कॅन्सल करा असं माझं मुळीच म्हणणं नाही, जर तुम्हाला कॅन्सल करायची असेल तर. ओके.